पिंपरी चिंचवडमध्ये मॅक्स नीरो हॉस्पिटलने नैसर्गिक नाल्याच्या मुख्य प्रवाहात बदल करून आपल्या मनासारखे नैसर्गिक नाल्याचे प्रवाह शिफ्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हा नैसर्गिक नाला त्यांच्या जागेवर म्हणजे त्यांच्या प्लॉटमधून जातो। पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र भूखंड क्रमांक T46/1 भोसरी अंतर्गत येतो। हा भूखंड नेहरू नगर गुलाब पुष्प उद्यानाच्या समोर आहे। मॅक्स नीरो हॉस्पिटलने नैसर्गिक नाल्याच्या मुख्य प्रवाह तोडल्याचे फोटो व व्हिडिओ स्पष्ट दिसते। व्हिडिओ व फोटोची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली असता नैसर्गिक नाल्याबरोबर छेडछाड तेव्हा झाली जेव्हा आई वडील मित्र नातेवाईकांच्या भेटीला आणि मैतीला जाण्यासाठी लोक तरसले। तो काळ म्हणजे कोरोना। अशा कडक कोरोनामध्ये सर्व यंत्रणा सरकारी खाजगी कार्यालय बंद होते। त्या काळात आपल्या हव्याशा पोटी व पैशाच्या जोरावर नैसर्गिक नाल्याचा मुख्य प्रवाह तोडून त्या ठिकाणी पार्किंगच्या गाड्या जाण्याचा मार्ग बनवला। हॉस्पिटलच्या मालकाकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की हा भूखंड MIDC व पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत येतो। MIDCने नीरो हॉस्पिटलला कसलीही परवानगी दिलेली नाही। त्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड महापालिकेशी संपर्क साधावा असे पत्राद्वारे कळवले। मॅक्स नीरो हॉस्पिटलने पिंपरी चिंचवडच्या क प्रभाग व नैसर्गिक नाल्या संबंधीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आमच्याकडे बजेट नाही, तुम्ही तुमच्या स्वखर्चाने बांधकाम करून घ्या असे बोलले, म्हणून आम्ही नैसर्गिक नाल्याचा मुख्य प्रवाह तोडून तो पूर्णतः बंद केला व साईडला नैसर्गिक नाल्याच्या मुख्य प्रवाहाचे तोंड फिरवल्याचे स्वतः हॉस्पिटलच्या मालकाने सांगितले। अंदाजे 500 मीटर पर्यंत नैसर्गिक नाला तोडला आणि तो चक्क भरून काढला। हा नाला तोडला त्यावेळेस ना प्रस्ताव, ना टेंडर, ना निविदा, ना वर्क ऑर्डर नसताना देखील कोणाच्या परवानगीने नैसर्गिक नाल्याचे मुख्य प्रवाह तोडला, बंद केला व प्रवाहाचे मार्ग शिफ्ट केले तर त्यांनी क प्रभागातील स्थापत्याचे डेप्युटी इंजिनियर संजय माने, बांधकाम परवाना आरोग्य तसेच आयुक्ताचे नाव घेतले। क प्रभागातील स्थापत्याचे डेप्युटी इंजिनियर संजय माने व सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी काहीही होणार नाही आम्ही आहोत असे बोलल्याचे मॅक्स नीरो हॉस्पिटलच्या मालकाने स्पष्ट केले आणि त्यावेळेस त्यांनी पैशाची देवाणघेवाण झाले हे देखील सांगितले। एखाद्या गरीबाची टपरी, पत्रा शेड, हातगाडी किंवा अतिक्रमण झाल्यास पालिकेच्या सर्व यंत्रणा कामाला लागतात। नैसर्गिक नाल्याची मुख्य प्रवाहाबरोबर छेडछाड करून संपूर्ण 3 वर्ष उलटून गेले तरी देखील अजून पालिका निद्रा अवस्थेत आहे। संपूर्ण 500 मीटरच्या नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून तेथे भली मोठी हॉस्पिटलची उभारणी केली तेव्हा पालिकेतील यंत्रणा कुठे गेल्या? पालिकेने आपले डोळे उघडावे व तो नैसर्गिक नाला पूर्ववत करावा, कारण पावसाळ्यात तर पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवितहानी होऊ शकते। तसेच नैसर्गिक नाल्या संबंधातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी व लवकरात लवकर निलंबन करावे जेणेकरून तेथील नागरिकांना न्याय मिळेल व भविष्यात होणाऱ्या हानीपासून संरक्षण होईल।